परभणीच्या पूर्णा तालुक्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न। विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीच्या पुस्तकांचं केलं वाचन। कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा उपक्रम। आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी मुक्ताईनगरमध्ये तहसीलदारांना निवेदन। प्रमाणपत्र न दिल्यास तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी बांधवांचा बिऱ्हाड मोर्चा आणि ठिय्या आंदोलनाचा इशारा। गडचिरोली जिल्हा परिषद शाळांमधील कंत्राटी शिक्षकांना अद्यापही मानधनाची प्रतीक्षा। मानधन न मिळाल्यास शिक्षक काम बंद करण्याच्या मार्गावर। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात खासगी लॅब एजंटचा सुळसुळाट। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडकडून पर्दाफाश। रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची खासगी लॅबच्या एजंटमार्फत आर्थिक लूट। रॅकेटमधील डॉक्टरवरही कारवाईची मागणी। सोलापूरच्या कुर्डुवाडी भाजी मंडईत व्यापाऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर फेकल्याचा प्रकार। व्यापाऱ्यांविरोधात शेतकरी संघटनांसह नागरिकांनी केलं आंदोलन। व्यापाऱ्यांना अटक करण्याची मागणी। मुक्ताईनगरमध्ये आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी तहसीलदारांना निवेदन। जात प्रमाणपत्रासाठी बिऱ्हाड मोर्चा आणि ठिय्या आंदोलन केलं जाणार। जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सागर लॉजवर पोलिसांचा छापा। वेश्या व्यवसायाची माहिती मिळाल्यानं कारवाई। 6 महिलांची सुटका। दोघांना ताब्यात घेतलं। लॉज चालकाविरोधात गुन्हा दाखल। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 8 जानेवारीला 33वा दीक्षांत सोहळा। 119 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकानं करणार सन्मानित। राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपस्थित राहणार। मोहोळ तालुक्यात दहशत पसरवण्याच्या उद्देशानं तरुणाकडून हवेत गोळीबार। विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी प्रशांत तुकाराम भोसले या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक। यावतमधल्या विद्यालयात पोलीस प्रशासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन। मुलींवरील वाढत्या अत्याचाराबाबत कायद्याची विद्यार्थ्यांना दिली गेली माहिती। यवतमाळमध्ये आरणी बायपास मार्गावर पथदिवा काढण्यासाठी महिला ऊर्जा अभियंता अधिकारी चढली 25 फूट शिडीवर। रस्त्याच्या खोदकामामुळे पथदिव्याचं नुकसान होऊ नये यासाठी महिलेचं धाडसी पाऊल।